एकदा शिष्य समुद्रामध्ये मच्छीव्यात बसून प्रवास करत होते. त्या समुद्रामध्ये वारा सुटला, तुफान सुटलं. ते वाऱ्यामुळे, तुफानामुळे समुद्राच्या लाटा उचामळायला लागल्या आणि त्या समुद्राच्या लाटामुळं पाणी मच्छीव्यात येऊ लागलं. त्यावेळी शिष्य घाबरले, निराश झाले आणि त्यांना वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत आला. त्या येशूला पाहूनही ते घाबरले. ते म्हटले, भूत आहे. त्यावेळी येशू म्हटला, धीर धरा, भिवू नका, मी आहे. पेत्राने पाहिलं की हे भूत नसून येशू ख्रिस्त आहे आणि पेत्र येशूला म्हटला, गुरुजी, आपण असाल तर आपणाकडे येण्यासाठी मला आज्ञा करा. येशू ख्रिस्त म्हटला, ये. आता पेत्र मच्छीतून खाली उतरून येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी पाण्यावरून चालू लागला. काय अंतर तो चालू लागला, पण बायबलमध्ये लिहिले की तो वारा पाहून भ्याला आणि बुडू लागला. आणि त्यावेळेस तो म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. त्याच क्षणी येशू ख्रिस्ताने हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी समुद्रावरून चालू लागला. वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. पण पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की पेत्राने खूप सुंदरशी गोष्ट केली. ज्या टायमाला तो बुडू लागला होता त्याच टायमाला त्याने येशूकडे आवाज दिला. पूर्ण बुडाल्याच्या नंतर पेत्राने येशूला आवाज दिला नाही. बुडू लागला होता त्या क्षणामध्ये येशूला पेत्राने आवाज दिला. त्या क्षणी येशू ख्रिस्ताने त्याला धरलं आणि वाचवलं. पेत्र का बुडू लागला? कारण तो वारा पाहून भ्याला. आजही आपल्या जीवनामध्ये काही लोक व्यभिचारामुळे या जगात बुडत आहेत, पैशामुळं या जगात बुडत आहेत, गर्वामुळं या जगात बुडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पापांमुळं या जगात लोक बुडत आहेत. पण देवाच्या लोकांनो, आपण बुडण्यापूर्वी येशूला आवाज दिला पाहिजे. पूर्ण बुडाल्याच्या नंतर किंवा पूर्ण पाप आपल्याकडून घडल्याच्या नंतर किंवा पूर्ण आपण सैतानाच्या ताब्यात गेल्याच्या नंतर किंवा पूर्ण आपण पापामध्ये नाश पावल्याच्या नंतर देवाला आवाज देऊ नका. जेव्हा आपल्याला समजतंय की मोबाईलमुळे मी आता पापात पडणार आहे, एखाद्या मुलीमुळे, एखाद्या मुलामुळं मी व्यभिचारात पडणार आहे, जेव्हा आपल्याला असं वाटतं त्या क्षणामध्ये आपण येशूला आवाज दिला पाहिजे. मनुष्य आहोत, आपला शत्रू सैतान आहे. आपला नाश, घात करण्यासाठी सैतान टपून बसलेला आहे. आपल्याकडून छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात होते पापाची. त्या टायमालाच आपण येशूला आवाज दिला पाहिजे.